श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 186। तुझी गोपी बाळा मज केशाने ना, इंद्र अमर राणा म्याची केला। इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा तिन्ही लोक, माझे सकळीक यमधर्म। मज पासून या जाळे जीव शिव, देवांचाही देव मीची कृष्ण। तुका म्हणे त्यासी बोळे नारायण, व्यर्थ मी पाषाण जन्मालो। बघा स्पष्टीकरण बघा। ओळी क्रमांक 1, तुम्ही गोपी बाळा मज केशाने ना, म्हणजेच कृष्ण गोपिकांना सांगतो, अरे गोपीजनांनो, तुम्ही माझ्या रूपाला फक्त खेळता, बाळ समजता, पण माझ्या खऱ्या स्वरूपाची तुम्हाला ओळख नाही। माझ्यात असलेले दैवत तुम्ही पाहू शकत नाही। इंद्र अमराना म्याची केला, मीच त्या इंद्राला, त्या देवांना, त्या अमरांना निर्माण केला आहे। माझ्या इच्छेने ते सारे कार्यरत आहे, ते स्वतंत्र नाही। इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा तिन्ही लोक, माझे सकळीक यमधर्म। हे सर्व देव ग्रह लोक यम आणि धर्म सुद्धा माझ्याच नियंत्रणाखाली आहे। सृष्टीतील प्रत्येक शक्ती माझ्या अधीन आहे। मी सर्वांचा अधिपती आहे। मज पासून या जाळे जीव शिव, देवांचाही देव मीची कृष्ण। म्हणजे मी जीवात आणि शिवात वसलेलो आहे। प्रत्येक सजीवांमध्ये माझं अस्तित्व आहे। मीच देवांचा देखील देव आहे, कारण सर्व दैवी ऊर्जेचा मूळ मीच आहे। तुका म्हणे त्यासी बोळे नारायण, व्यर्थ मी पाषाण जन्मालो। तुकाराम महाराज म्हणतात, जो नारायणाला न ओळखता जगतो त्याचा जन्म व्यर्थ आहे। जणू काही तो दगडाप्रमाणे निष्प्राण आहे। यावरून शिकवण बघा या अभंगामध्ये, की हा अभंग आपल्याला ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा गूढ अर्थ शिकवतो। आपण ज्या देवाची पूजा करतो तो केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसतो, तर तो संपूर्ण विश्वात, प्रत्येक जीवात आणि आपल्या अंतःकरणात। आपल्याला फक्त त्याची ओळख घ्यायची आहे। गोपिकांप्रमाणे आपणही अनेकदा ईश्वरांकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून पाहतो, पण त्यांच्या सर्व शक्तिमान रूपांची अनुभूती घेत। तुकाराम महाराज सांगतात की देवाला ओळखणं म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणं। जेव्हा आपण ओळखतो की मी आणि तो वेगळे नाही, तेव्हा खऱ्या भक्तीच्या, खऱ्या आनंदाचा अनुभव येतो। हा अभंग भक्ती, श्रद्धा आणि ज्ञान या तिन्ही गोष्टींचं सुंदर एकत्र दर्शन करतो। अभंग क्रमांक 177। कारे गम विल्या गाई, आली वळती तुझी जाई। मागे झाले काही, एका ते का नेनसी। कैलास फजित, मागे पुढेही बहुत। लाज नाही नित्य, नित्य दंड पावता। ओला खोडा खिळ गाढी, ऐसा कोण तये काढी। धावेल का पाडी, तुझी आंधी ओढाळा। चाल धावे मीही येतो तुझ सवे, तुका म्हणे जव तेथे नाही पावले। बघा, कारे गम विल्या गाई, आली वळती तुझी जाई। मागे झाले काही, एका ते का नेनसी। म्हणजे तुकाराम महाराज येथे एका गोपाला, म्हणजे गोपाळाप्रमाणे कानाला उल्हासाने विचारते, अरे कृष्णा, तुझ्या गायी हरवल्या का? तुझं वळण परत आलं, पण मागे जे गेलं ते का विसरलास?
या ओळीतून बाहेरून साधा संवाद दिसतो, पण आतून त्याचा अर्थ मनुष्य आपल्या कर्माच्या गायी हरवतो, म्हणजेच आत्मशुद्धी हरवतो आणि पुन्हा वळताना आपल्या चुका ओळखत नाही. हेच सांगितलं आहे. कैलास फजित मागे पुढेही बहुत, लाज नाही नित्य नित्य दंड पावत. म्हणजेच कृष्णाची फजित म्हणजेच खेळकर चूक होत राहते, पण त्याला लाज नसते. हेच रूपक आपणावर लागू होतं. माणूस चुकतो, पडल्यानंतरही अहंकाराने नम्र होत नाही. तुकाराम महाराज सांगतात, जे न शिकता चुका पुन्हा करतात त्यांना जीवनाचा दंड कायम मिळतो. कोला खोडा खिळ गाडी, ऐसा कोण तये काढी. धावेल का पाडी तुझी आंधी ओढाळा. इथे रूपक अत्यंत सुंदर आहे. गुडातील खिळ म्हणजे मनातील अज्ञानाचा काटा. तो कोणी काढायचा? देवच. जर तू मन शुद्ध केलंस तर ईश्वर कृपा आपोआप धावून येते. पण जो स्वतःच्या हट्टात राहतो तो त्या कृपेच्या आधीन थांबतो. चाल धावे मीही येतो तुझ सवे, तुका मने सव तेथे नाही पावले. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की मीही तुझ्या मागे धावतो आहे प्रभू, पण अजून तुझ्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. हे वाक्य भक्तांच्या अंतकरणातील प्रामाणिकता आणि तळमळ दाखवतं. देवापर्यंत पोहोचणं म्हणजे अहंकार सोडून संपूर्ण समर्पण करणं. यावरून शिकवण कशी बघा की हा अभंग बाहेरून खेळकर वाटतो, पण आतून तो आत्मशुद्धीचा संदेश देतो. माणूस आयुष्यात वारंवार चुकतो, पण त्या चुका ओळखूनही लाज न बाळगता पुन्हा करतो. तुकाराम महाराज सांगतात की देवाकडे धाव घे, पण अहंकार, आळस आणि विसर या 3 गोष्टींना मागे ठेव. गमावलेल्या गायी म्हणजेच हरवलेली सद्बुद्धी आणि भक्तिभाव ती परत मिळवायची असेल तर अंतर्मन स्वच्छ कर. उदाहरण बघ, जसा शेतकरी आपली चुकलेली जनावर शोधत धाव घेतो, तसाच भक्ताने हरवलेले श्रद्धा शोधावी. कारण देवाकडे जाण्याचा मार्ग हा धावण्याचा नाही, तर ओळखण्याचा आणि आत्मसमर्पणाचा आहे. अभंग क्रमांक 178. काय या संताचे मानू उपकार, मज निरंतर जागवे. काय देवायासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकवी. तुका म्हणे वत्स धनुचिया चित्ती, तैसे मजे येती सांभाळीत. नंतर बघा प्रत्येक चरणाचा अर्थ बघा. काय या संताचे मानू उपकार, मज निरंतर जागविते. म्हणजेच तुकाराम महाराज येथे संताच्या कृपेचं वर्णन करतात. ते म्हणतात की या संताचे उपकार मी किती सांगू. त्यांनी मला नेहमी जाग ठेवलं. ही जाग म्हणजे आत्मजागृती. संत आपल्याला सतत आठवण करून देतात की जीवनाचं अंतिम ध्येय देवप्राप्ती आहे. त्यांचा सहवास म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे. काय देवायासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकाराम महाराज कृतज्ञतेने म्हणतात की देवा, मी या संताचं ऋण कसं फेडू. माझं संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण केलं तरी ते अपुरं आहे. ही ओळ नम्रतेचं प्रतीक आहे. संताचं उपकारकत्व शब्दात मावणार नाही. ते आपल्याला अध्यात्म, संयम आणि सत्य मार्ग दाखवतात. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. येथे तुकाराम महाराज संतांच्या बोलण्याची गोडी दाखवतात. ते सहज प्रेमाने बोलतात, पण त्या बोलण्यात ज्ञानाचा गाभार दडलेला असतो.
ते आपल्या हितासाठी परिश्रम घेतात, वेळ देतात आणि आपल्याला जीवनाचं सार शिकवतात. हा संताचा सच्चा धर्म आहे. इतरांना जागं ठेवणं, प्रेमाने शिकवणं. तुका म्हणे वत्स धेनूची या चित्ती, तैसे मजे येती सांभाळीत. तुकाराम महाराज इथे एक सुंदर उपमा देतात. जशी गाय आपल्या वासराचं प्रेमाने रक्षण करते, तसेच हे संत माझी काळजी घेतात. हे भक्तीच्या, प्रेमाचा आणि गुरुकृपेचं सर्वोच्च दर्शन आहे. यावरून शिकवण अशी की बघा की हा अभंग कृतज्ञतेचा आणि श्रद्धेचा आदर्श आहे. संत, गुरु किंवा मार्गदर्शन यांच्या उपकारांमुळेच आपण जीवनात खरे जागे होतो. तुकाराम महाराज सांगतात की ज्यांनी आपल्याला देवाच्या वाटेवर नेलं त्यांचं ऋण कधीच फेडता येत नाही. पण नम्रता, सेवाभाव आणि प्रामाणिक जीवन हेच त्यांचं खऱ्या अर्थाने उत्तर आहे. उदाहरण बघा, जसा शिक्षक विद्यार्थ्याला हात धरून चालायला शिकवतो, तसा संत आत्म्याला देवाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो. आपण फक्त त्यांचा हात सोडू नये, कारण त्यांच्या सहवासातच आयुष्याचं खरं प्रकाश पर्व आहे. अभंग क्रमांक 179. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका, वैष्णवानिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीरगाडे. बघा, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. इथे तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांच्या गळ्यात कृष्णमणी आहे त्यांचे आयुष्य प्रकाशित. हा कृष्णमणी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण, भक्ती आणि निष्ठा. त्यांच्या अंतःकरणात कृष्ण बसतो. त्यांचं जीवन ज्ञान, प्रेम आणि प्रकाशानं उजळून जातं. जगाच्या अंधारातही अशा भक्तांचा तेज हरवत नाही. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुकाराम महाराज येथे म्हणतात की हे वैष्णवांनो, काळा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, त्यांचं नाव, प्रेम आणि कृपा सर्वांसाठी सारखीच आहे. त्यात भेदभाव, मतभेद किंवा संभ्रम नको. जो कृष्णाचा आहे तो सर्वांचा आहे. भक्तीचा मार्ग कधी स्पर्धेचा नसून प्रेमाचा आहे. वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखव. येथे संत म्हणतात की कृष्ण हा असा आहे की तो स्वतःला फक्त भक्तांनाच नव्हे तर ब्रह्म, विष्णू, महेश यांनाही दाखव. त्यांचं रूप, त्यांची लीला आणि भक्तावरील कृपा हे सर्व लौकिक मर्यादेपलीकडचं आहे. वाकुलिया म्हणजे नटखट पण देवी आनंदानं भरलेला कृष्ण. तोच सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे, जो उत्तम लोकांचा मार्ग दाखवतो. तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीरगाडे. म्हणजे तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की आम्हीही या कृष्ण भक्तीत दृढ, बळकट आणि निष्ठावंत आहे. बळी वीर म्हणजे भक्तीच्या युद्धात टिकून राहणारा वीर. भौतिक अडचणी, टीका, मोह काहीही आले तरी जो भक्तीचा मार्ग सोडत नाही तोच खरा वीरगाडा म्हणजे अढळ भक्त. यावरून शिकवण अशी की या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की ज्यांच्या हृदयात कृष्णाचं नाम आहे तो व्यक्ती सर्वात प्रकाशमय असतो. भक्ती ही आपली सर्वांची समान वाट आहे. त्यात भेदभाव, अहंकार किंवा स्पर्धा नको आहे. भक्ती म्हणजे अंतःकरणातील प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेचा संगम. जो खरा भक्त आहे तोच जीवनातील सर्व अंधारावर मात करतो. उदाहरण बघा की जसा एखादा दीपक स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, तसाच खरा भक्त आपल्या भक्तीने जग उजळवतो. तो स्वतः दुःख भोगतो पण इतरांच्या जीवनात श्रद्धा आणि आनंदाचा प्रकाश पसरत असतो.
अभंग क्रमांक 180. कवळाची या सुके परब्रह्म झाले गोरखे, हात गोवुनी काय मुखे बोटांचा दे लोणचे. कोण जाणे तेथे कोण लाभ कांते ब्रह्मादिका दुर्लभ. घाली हमामा हुवरी पावा वाजवी मोहरी, गोपाळांची फेरी हरिछंदे नाचत असे. काय नवते त्या घरी खावया रिगे लोणी चोरावया, तुका म्हणे सर्वे तया आम्हीही सोकलो. म्हणजेच कवळाची या सुखे परब्रह्म झाले गोरखे. म्हणजेच तुकाराम महाराज इथे सांगतात की श्रीकृष्ण जो परब्रह्म आहे तो बालवस्थेत गोरखे म्हणजे गोऱ्या त्वचेचा सुंदर बालक रूप धारण करून कवळा म्हणजे तोंडात घास घेत आनंदाने खात. तो लोणी बोळाचा गोळवा अनुभवतोय. बोटांवर लोणी लागलेलं आणि तोंडावर हास्य असलेले हे बालरूप परब्रह्माचं सर्वात निरागस दर्शन आहे. कोण जाणे तेथे कोण लाभकांते ब्रह्मादिका दुर्लभ. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की या लीलांचा खरा आनंद कोण घेऊ शकेल? ब्रह्म विष्णू महेश ही ज्यांचं स्वरूप समजू शकले नाहीत तोच परमेश्वर गोकुळात बालरूपात खेळतो. भक्ताला ज्या दैवी प्रेमाचा अनुभव मिळतो. ब्रह्मज्ञानाच्या पलीकडचा आनंद हा भक्तिभावातच सापडतो. घाली हमामा हुवरी पावा वाजवी मोहरी, गोपाळांची फेरी. कृष्ण आपल्याला सख्याबरोबर खेळतो, नाचतो, गातो. हमामा हुवरी म्हणजे खेळकर आनंदाचा आवाज. तो पायाने ताल देतो आणि सर्व गवळ मुले त्यांच्यासोबत नाचतात. हे दृश्य म्हणजे दैवी आनंदाची प्रतीक आहे. परमेश्वर स्वतः भक्तांमध्ये मिसळून आनंद अनुभवतो. काय नव्हते त्या घरी खावया रिगे लोणी चोरावया. म्हणजे कृष्णाच्या घरी सर्व काही असतानाही तो लोणी चोरायला जातो. हे दर्शवतं की त्याला भक्तांच्या घरी जाऊन प्रेम हवं होतं, संपत्ती नाही. भक्तांच्या घरी लोणी म्हणजे त्यांचं प्रेमाचं प्रतीक. कृष्ण त्या प्रेमाचा चोर आहे आणि तेच त्यांचं खऱ्या आनंदाचं कारण आहे. तुका म्हणे सर्वे तया आम्हीही सोकलो. म्हणजेच तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की जसे गोपाळांना कृष्णाच्या लीलांमध्ये रममाण व्हायला आवडायचं तसंच आम्ही त्या प्रेमाच्या खेळात सहभागी झालो आहोत. भक्तालाही कृष्ण भक्तीत विलीन व्हायचं असतं. यावरून शिकवण अशी की बघा, या अभंगातून आपण शिकतो की देवाला मोठमोठ्या विधीपेक्षा निरागस प्रेम प्रिय असते. कृष्णाचं बालरूप म्हणजे भक्तीचं बालमन, जिथं लोभ अहंकार नाही, फक्त गोड स्नेह आणि प्रेम आहे. भक्ती म्हणजे ज्ञानाचं प्रदर्शन नव्हे तर भावनेची समर्पित अवस्था. उदाहरण बघा, जसा एक लहान मूल आईच्या हातचं जेवण प्रेमाने खात, तसाच कृष्ण भक्तांच्या प्रेमात लोणी चोरतो. त्याला संपत्ती नको असते, त्याला हवं असतं भक्ताचं मन. आता यानंतरचं जे अभंगाचं विश्लेषण आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. रामकृष्ण हरी.